ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, शेअर बाजार गुंतवणुकीतून प्रचंड श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या मार्केटमध्ये सुमारे 5,500 कंपन्या आहेत, परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे, कोणती उत्तम आहे, याचा एक निष्कर्ष आपल्या सर्व बंधू भगिनींना काढता यावा, यासाठी आपण क्रमशः आपल्या मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे व्हिडिओ बनवत आहोत. तर त्यातील NTPC ह्या कंपनीचा व्हिडिओ मी बनवलेला होता. तर तो व्हिडिओ बघताना मी त्यात आवाहन केले होते की तुम्हाला ज्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा आहे त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी NTPC कंपनीचा व्हिडिओ बघत असताना वेदांता ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हालाही ज्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा आहे तो व्हिडिओ बघून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष पाहायचा असल्यास आपले सर्व झालेले व येणारे सर्व व्हिडिओ पहा ही विनंती. तर बंधू भगिनींनो, आज आपण वेदांता ह्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत व त्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, ते म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 29 एप्रिल 2025 व आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे वेदांता व ती कंपनी मेटल्स नॉन फेरस ह्या सेक्टरमधील आहे. तसेच वेदांता ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत भाग्यनगर इंडस्ट्री, भारत वायर रोप, डिवाइन पॉवर, ग्रॅव्हिटा इंडिया, हिंद कॉपर, हिंद झिंक, माधव कॉपर, रामरत्न वायर, शेरा एनर्जी, साई स्वामी या कंपन्या वेदांता कंपनीसारख्याच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्या आहेत. या कंपन्यांपैकी किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या कोणत्याही कंपनीपैकी ज्या कंपनीच्या अभ्यासाचा तुम्हाला व्हिडिओ हवा आहे त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मित्रांनो, वेदांता या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे, तो म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू. मित्रांनो, करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर त्या कंपनीची आजची म्हणजे आज 29 एप्रिल 2025 ची करंट व्हॅल्यू आहे म्हणजे चालू किंमत आहे 416 रुपये 30 पैसे. मित्रांनो, वेदांता कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे, तो म्हणजे त्या कंपनीचा 52 वीक हाय व 52 वीक लो. म्हणजेच काय, तर त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती झालेली व कमीत कमी किती झालेली याचे रेकॉर्ड म्हणजेच त्या कंपनीचा 52 वीक हाय लो. तर मित्रांनो, वेदांता ह्या कंपनीचा 52 वीक हाय जर बघितला तर तो आहे 526 रुपये व 52 वीक लो जर बघितला तर तो आहे 363 रुपये व करंट व्हॅल्यू जर बघितली तर ती आहे 416 रुपये 30 पैसे. मित्रांनो, वेदांता कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्षे मागे गेल्यास वेदांता ह्या कंपनीचा एक शेअर्स
208 रुपयाला मिळत होता व 5 वर्षे असेच मागं गेल्यास वेदांत ह्या कंपनीचा एक शेअर्स 77 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, वेदांता कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे, ते म्हणजेच त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व म्हणजे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स जर करंट व्हॅल्यूने विकले तर ती किंमत किती होईल, तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात. तर वेदांता ह्या कंपनीची आत्ताची करंट मार्केट कॅपिटल आहे 1,62,789 करोड रुपये. मित्रांनो, वेदांत कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे, तो म्हणजेच मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, वेदांता ह्या कंपनीला 2024 साली 7,537 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा, म्हणजे कंपनीचे सर्व कर वगैरे देऊन निव्वळ म्हणजे नेट प्रॉफिट 2024 साली 7,537 करोड रुपयाचा झालेला आहे. 2023 साली तोच नेट प्रॉफिट 14,506 करोड रुपये होता. 2022 साली 23,709 करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 15,033 करोड रुपये नेट प्रॉफिट झालेला होता. 2020 साली 4,743 करोड रुपये नेट प्रॉफिट झाला नव्हता. तर 2020 साली वेदांता कंपनीला 4,743 करोड रुपयाचा तोटा झालेला होता. मित्रांनो, वेदांता कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे आहे, तो म्हणजेच वेदांता कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर आहेत तर ते जे शेअर आहेत तर ते शेअर कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत ते पाहणे, त्याला म्हणतात शेअर होल्डिंग पॅटर्न. तर मित्रांनो, वेदांता कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात प्रमोटर होल्डिंग म्हणजेच काय, तर त्या कंपनीचे प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर मित्रांनो, वेदांता कंपनीचे प्रमोटर होल्डिंग आहे 56.38%. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार आहे वेदांता कंपनीच्या शेअर्समधील पुढचा मोठा गुंतवणूकदार आहे DII. DII म्हणजे काय, तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये कोण कोण येतं, तर त्यामध्ये मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा समावेश असतो. तर त्या संस्था कंपनीचा पूर्ण अभ्यास करूनच शेअर्स खरेदी करत असतात. तर त्यांनी वेदांता कंपनीचे सुमारे 16.45% शेअर्स खरेदी केलेले आहेत. पुढचा मोठा गुंतवणूकदार आहे FII. FII म्हणजे काय, तर फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर मित्रांनो, विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडे वेदांता कंपनीचे सुमारे 11.15% शेअर्स आहेत. तर मित्रांनो, वेदांत कंपनीच्या अभ्यासाचे आपण 6 मुद्दे पाहिले. तर त्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, तर निष्कर्ष क्रमांक 1, वेदांता कंपनीला 2024 साली 7,537 करोड रुपये नफा झाला आहे. 2023 साली 14,506 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 23,709 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 15,033 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तर 2020 साली 4,743 करोड रुपयाचा तोटा झाला होता. म्हणजेच 2020 साली 4,743 करोड रुपयाचा जो तोटा होता तोच 2024 साली त्याचे रूपांतरण नफ्यात झालेले आहे. म्हणजेच कंपनीची ग्रोथ झालेली आहे. त्यामुळेच वेदांत कंपनीचा
एक शेअर्स 2 वर्षापूर्वी 208 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 77 रुपयाला मिळत होता, तोच आज करंट व्हॅल्यूला 416 रुपयाला मिळत आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर वेदांता कंपनीमध्ये 2 वर्षापूर्वी सुमारे 208 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 77 रुपये किंवा त्या पटीत गुंतवले असते. म्हणजे कमीत कमी एक शेअर्स 208 रुपये, कमीत कमी एक शेअर्स 5 वर्षापूर्वी 77 रुपयाला होता, तर त्या पटीत कितीही शेअर्स आपण घेऊ शकतो. तर त्या पटीत जर रक्कम गुंतवली असती, म्हणजे समजा एकच शेअर जरी धरला आपण तरी 2 वर्षापूर्वी 208 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आज सुमारे 416 रुपये झालेले आहेत. व 5 वर्षापूर्वी वेदांता कंपनीत 77 रुपये किंवा त्या पटीत गुंतवले असते, तर त्याचे आज 416 रुपये झालेले आहेत. तर मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या FDमध्ये ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, 5 वर्षापूर्वीचे 77 रुपयाचे आज 416 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2, वेदांता कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्यात प्रमोटर होल्डिंग म्हणजेच त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा 56.38% आहे, म्हणजेच उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3, मित्रांनो, वेदांत कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. परंतु वेदांता कंपनीचा 5 वर्षाचा जर नफा तोटा जर बघितला तर 2020 साली 4,743 करोड, 2021 साली 15,033 करोड, 2022 साली 23,000 करोड, 2023 साली सुमारे 14,000 करोड व 2024 साली 7,537 करोड. म्हणजेच 2021पेक्षा 2024 साली, 2022पेक्षा 2024 साली, 2023पेक्षा 2024 साली नफा कमी, म्हणजे झालेल्या नफ्यापेक्षा 2024 साली कमी झालेला आहे. म्हणजेच काय तर नफ्याच्या वाढीत सातत्य नाही. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी जरी योग्य असली तरी उत्तम नाही. मित्रांनो, उत्तम कंपनी कशी असती हे बघण्यासाठी तुम्ही NTPC ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बघा. त्यावरून तुम्हाला कळेल की उत्तम कंपनी गुंतवणुकीसाठी कशी असते. तसेच मी जे सर्व कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यातील जे उत्तम कंपनी असा निष्कर्ष काढलेला आहे, त्या कंपनीत तुम्ही तुमच्या बचतीतील रकमेपैकी मार्केट जेव्हा खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही. मित्रांनो, वेदांता ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, वेदांता कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त प्रिय बंधू भगिनींशी वेदांता कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा. तसेच आपण जे इतर अभ्यासाचे व्हिडिओ बनवले आहेत ते संपूर्ण पहा किंवा ऐका. तसेच तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा. तसेच सबस्क्रायबरची संख्या जास्तीत जास्त वाढवा, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यास उत्साह येईल. तर मित्रांनो, जास्तीत जास्त सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.